नमस्कार मित्रांनो, माझं नाव राहुल. तर आज आपण बोलणार आहोत इन्फोसिसच्या ट्रेनिंगबद्दल. जेनरिक ट्रेनिंग आणि स्ट्रीम ट्रेनिंग असे 2 एक्झाम असतात. पासिंग क्रायटेरिया, कट ऑफ आणि एल-एन-डी याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जर तुम्ही इन्फोसिस जॉइन करणार असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. तर पहिले आहे जेनरिक ट्रेनिंग. जेनरिक ट्रेनिंग म्हणजे काय? जेनरिक ट्रेनिंग हा ट्रेनिंगचा पहिला टप्पा असतो. त्यामध्ये तुम्हाला बेसिक गोष्टी शिकवल्या जातात जसं की जावा, DBMS, SDLC याचा कालावधी 6 ते 8 आठवडे असतो. त्यानंतर की जेनरिक ट्रेनिंगचा पॅटर्न काय असतो? जेनरिक ट्रेनिंगचा पासिंग क्रायटेरिया पास होण्यासाठी 65 मार्क लागतात आणि त्यामध्ये मार्क डिस्ट्रिब्युशन असे असते की 15 मार्कचा तुम्हाला DSAचा क्वेश्चन असेल, फंडामेंटलचा 15 मार्कचा क्वेश्चन असेल, उपचा 30 मार्काचा क्वेश्चन असेल आणि MCQ हा 30 मार्काचा असेल. असे पूर्ण 100 मार्काचा पेपर असेल आणि त्यात प्राइसिंग क्रायटेरिया हा 65 मार्कचा असतो. तर जावामध्ये क्वेश्चन साधारणपणे 3 कोडिंग क्वेश्चन असतात. त्यामध्ये उप्स कन्सेप्ट, कलेक्शन ऑफ एक्सेप्शन्स, हँडलिंग आणि स्मॉल कोडिंग प्रॉब्लेम्स असतात. तर FA2 असतो DBMS म्हणजेच SQL. त्यात साधारण 8 प्रॅक्टिकल क्वेरीज असतात. त्यात सिलेक्ट, जॉइन, ग्रुप बाय आणि ॲग्रीगेट फंक्शन हे पूर्ण असतात. तर त्यानंतर असते की स्ट्रीम ट्रेनिंग. स्ट्रीम ट्रेनिंग म्हणजे काय? स्ट्रीम जेनरिक क्लिअर केल्यानंतर तुम्हाला स्ट्रीम ट्रेनिंग दिली जाते. त्यामध्ये म्हणजेच प्रोजेक्टमध्ये लागणाऱ्या स्पेसिफिक टेक्नॉलॉजी शिकवल्या जातात जसं की पायथन, .NET, SAP, टेस्टिंग अशा प्रकारे. तर स्ट्रीम ट्रेनिंगचा पासिंग क्रायटेरिया असतो की त्यामध्ये 2 असेसमेंट असतात. एक असते FA1, दुसरी असते FA2. तर पासिंग क्रायटेरिया असा असतो की FA1 प्लस FA2 मिळून 130 मार्क लागतात आणि FA1 प्लस FA2चा ॲव्हरेज कमीत कमी 65 असावं लागतं आणि FA2ला FA1 हा 60 मार्कचा असतो. त्यात हँड्स ऑन FA1 हा 100 मार्कचा असतो. त्यात 60 मार्कचा हँड्स ऑन असतं आणि 40 मार्कचं MCQ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असतं आणि FA2 मध्ये तुम्हाला कॅपस्टोन प्रोजेक्ट हा 30 मार्कचा असतो आणि हँड्स ऑन हे 40 मार्कचं असतं आणि MCQ हे 30 मार्काचे असतात. हे क्रायटेरिया पूर्ण केल्यानंतर जर हे पूर्ण तुम्ही जर पास झाले नाही, ह्या पूर्ण क्रायटेरिया तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला रिअसेसमेंट द्यावं लागतं. लास्टला येतं की आपलं जे पण L&D आहे, जे जेनरिक प्लस स्ट्रीम ही दोन्ही कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला L&D द्यावं लागतं म्हणजे लर्निंग अँड डेव्हलपमेंट. इन्फोसिसमध्ये लर्निंग आणि डेव्हलपमेंट हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मीन्स यामध्ये तुम्हाला सेल्फ प्लेस लर्निंग मॉड्यूल्स दिले जातात, ते कंप्लीट करावं लागतात. त्यानंतर 20 मार्काचं जे इंटरनल असेसमेंट असतं त्यात तुम्हाला क्विज वगैरे सॉल्व्ह करावं लागतात आणि 100 मार्कचा तुम्हाला एक फायनल पेपर असतो. त्याचं 100 मार्कचं तुम्हाला 80 मार्क म्हणजे कन्व्हर्जन होतं आणि त्याला ओव्हरऑल पासिंग क्रायटेरिया आहे 65. तर हे सगळं तुम्हाला जेनरिक, नंतर स्ट्रीम आणि नंतर जे आहे L&D हे पूर्ण 3 स्टेप केल्यानंतर तुम्हाला जे पण इन्फोसिसची ट्रेनिंग आहे ती पूर्ण कंप्लीट होते. ही पूर्ण इन्फोसिस ट्रेनिंगचा पूर्ण ओव्हरव्ह्यू होता. त्यात जेनरिक ट्रेनिंग, SQL, जावा, पॅटर्न बद्दल आपण सर्व काही बोललो आणि शेवटी L&D बद्दल पण बोललो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर काही क्वेश्चन असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुमचे पूर्ण क्वेरी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.